वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या गणपती मंत्रासोबत मी तुम्हा सर्वांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत करते माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये। कशा आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की आता गणेश उत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे, तर आमची ही पूर्वतयारी तुम्ही पाहण्यासाठी उत्सुक आहात ना? ओके, तर तुम्हाला हे जे मागे बॅकग्राऊंड दिसत आहे हे मी मिशोवरून खरेदी केलेलं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। हे जेवढं पाहासाठी सुरेख आहे, तुम्हाला दिसू शकतं, हे खूप सुंदर दिसतंय, पण याची किंमत ही तेवढीच कमी आहे। याची किंमत आहे फक्त 227 रुपये। तुम्ही याला नक्कीच खरेदी करू शकता। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून जर तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला डिस्काउंट नक्की मिळेल। ओके, तर आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे, कारण गणपतीची तयारी म्हटलं की आपल्याला एक तर पहिले बॅकग्राऊंड हवं असतं, ते तर आपलं रेडी आहे। ओके, आणि दुसरी तयारी म्हणजे गणपतीचा फेटा। हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये कसा बनवायचा, कसा तयार करायचा हे तुम्हाला मी शिकवणार आहे। ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तर आपल्याकडे आलेली आहे गणपती बाप्पांची मूर्ती। तर मी फेटा बनवण्यासाठी पहिले घेतलेला आहे काठपदरचा इतका तुकडा, माझ्याकडे शिल्लक होता, किंवा तुम्ही हा विकत पण घेऊ शकता, एखादं ब्लाऊज घेऊ शकता ज्याला काठा आहेत। ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही ही अशी जाडी लेस घेऊ शकता। काठाची लेस आजकाल मिळते, उपलब्ध असते शॉपमध्ये, तर तुम्ही तिथून घेऊ शकता। तुमच्या आवडीचा कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता। ओके, आणि त्याच्यासोबत तुम्हाला तयारी करायची आहे, सुई धागा तयार ठेवा आणि सीझर तयार ठेवा, कारण आपण गणपती बाप्पांसाठी तयार करतो आहे, तर मोस्टली आपण धागा हा सीझरनीच कट करणार आहे, दातानी कट करणार नाही आहे। ओके, ठीक आहे, चल तर आपण तयारी करूया। सर्वप्रथम जे मी हे असे फ्रिल तुम्हाला अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या, आणि ह्या प्लेट्स केल्यानंतर हे तुम्हाला इथे अरेंज करायचे, जिथे तुम्हाला फेटा हे करायचं, ठीक आहे। आणि त्यानंतर हा जो पोर्शन आहे हा असा पकडायचा। नंतर जी फ्रिल आहे, मोठी फ्रिल, ही तुम्हाला मध्यभागी ठेवायची आहे प्रॉपर, म्हणजे आपला जो सेंटर आहे तिथे ठेवायचा। आता मी हे स्टिच करून घेणार आहे इथे, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला ते प्रॉपर बसवता येईल। त्याच्यासाठी मी स्टिच करून घेते। तुम्ही 1-2 धागा टाके पण टाकू शकता, लगेच होतो, जास्त वेळ लागणार नाही। ओके, तिथे स्टिच करून घेतलेलं आहे मी। आता ही जी फ्रिल आहे ही आपल्याला अशी इथे स्टिच करून घ्यायची आहे, आणि दुसरी फ्रिल तुम्हाला इथे स्टिच करायची आहे। तर पहिला जो फ्रिलचा कॉर्नर आहे तो वरती स्टिच करायचा, आणि नंतरचा कॉर्नर इथे स्टिच करायचा। ओके, आहे ही अशी पुढे घ्यायची। तर तुम्हाला फेटा दिसत असेल किती सुरेख झालेला आहे। पुढे अशी बॉर्डर घ्यायची फेटा, आणि जर तुमच्याकडे एक ब्रॉच असेल या टाईपचं, तर तुम्ही हे इथे लावू शकता।
ह्या फेट्याची बॉर्डर अशी पुढे घ्यायची आणि झालंय आपला फेटा तयार. आणि फक्त 5 मिनिटामध्ये झालंय बरं का. जर तुम्हाला हा फेटा नक्की आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुन्हा भेटूया परत एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.